या व्हिडिओमध्ये आपण एका अशा शेतकऱ्याबद्दल पाहणार आहोत ज्याने MBA शिक्षणानंतर शेतीमध्ये आपले करिअर निवडले। शुभम द्विवेदी या तरुण शेतकऱ्याने वयाच्या फक्त 23व्या वर्षी शेती व्यवसायाला सुरुवात केली। आपल्या क्षेत्रात काहीतरी नवीन किंवा वेगळं करायच्या विचाराने त्याने BSc ॲग्रिकल्चर करून PG मध्ये MBA ॲग्री बिझनेस केला। या शेतीची सुरुवात त्याने रेड लो कॅप्सिकम आणि बिया नसलेल्या काकडीसारख्या एक्झॉटिक भाज्यापासून केली। या शेतीसाठी शुभमने पॉलिओस तंत्रज्ञानाचा वापर केला असून शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा समावेश करून अधिक उत्पादनक्षम आणि लाभदायक शेती कशी करता येईल यावर तो जास्त भर देतो। तो सांगतो की योग्य मेहनत आणि तंत्रज्ञान वापरल्यास अर्ध्या एकरात 13 ते 14 टन उत्पादन होऊ शकते। या शेतीसाठी त्याला सरकारकडून 50% सबसिडी मिळाली असून शेतीसाठी योग्य व्यवस्थापन, मार्केटिंग आणि व्यावसायिक कौशल्ये त्यांनी MBA मधून शिकल्याचं सांगतो। त्याच्या शेतीत नेट हाऊस, ड्रिप सिंचन, मल्चिंग यासारख्या तंत्राचा वापर करून उत्पादन वाढवतात। त्यांनी 1 एकरमध्ये 2 ते 3 लाख रुपयांची गुंतवणूक करून 10 ते 12 लाखांचे उत्पन्न मिळवले। बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन एक्झॉटिक भाजीपाल्यांची निवड करणे आवश्यक आहे। त्यामुळे पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली शेती अधिक फायदेशीर ठरते असं शुभम यांचं मत आहे। तर तुम्हाला या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कृषीविषयक माहिती मिळवण्यासाठी कृषी मंत्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या Facebook आणि Insta पेजला फॉलो करा।